माननीय श्री एक कॉमेडी कॉमेंटेटर म्हणून अगदी कमी काळामध्ये चांगली प्रसिद्ध त्याने टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये मिळवली असे सन्मानित श्री योगेश वाघ सरांचं देखील या ठिकाणी मी या शेवटच्या सायंकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय। त्याचबरोबर रुपेजी खंडवी असतील त्यांनीही या स्पर्धेमध्ये अतिशय चांगले योगदान या कॉमेंटेटरच्या माध्यमातून तीन का सामना 3 षटकांचा असेल आणि फास्ट घ्या, जो रिदम आहे तो रिदम कंटिन्यू करा आणि ब्रेक टाइम जो असेल तो आपण कृपया घेऊ नका। ड्रिंक टाइम व्यासपीठावर तमाम मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय। खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीज आजी स्पॉन्सर केलेले सन्मानित श्री सीताराम दाऊ पादीर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर येऊन आसन स्थानापन्न व्हा। ज्या आयोजक नियोजक संयोजकांनी ही मेहनत आहे आणि मेहनतीचं फळ आपण या शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय। क्वालिफायचा सामना एका बाजूला भडवळ तर दुसऱ्या बाजूला कोमलवाडी संघ या दिवसामध्ये अतिशय चांगला दमदार खेळ त्याचा राहिला आहे। तो कोमलवाडी संघ यावेळेस बॅटिंग करत असताना आपण पाहतो आणि टीम मीटिंग नको आहे, जो रिदम आहे तो निश्चितपणे या ठिकाणी कंटिन्यू करा। भडवळ टीम त्याच्या विपक्षामध्ये खेळत असताना कोंबळवाडी टीम दोन्ही नेरळ विभाग परिसरामधील हे अगदी नजीकच्या अगदी हक्केच्या अंतरावर असणारे दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकवरती टेनिस क्रिकेट स्पर्धेमधला एक मोठं नाव की ज्याने क्रिकेट या टेनिस क्रिकेट स्पर्धेला आपल्या गावाचं नाव नाही तर आपल्या वैयक्तिक नावाने देखील हा खेळाडू ओळखला जातो। सुपर डुपर स्टार टेनिस क्रिकेट स्पर्धेचा ऑन द स्ट्राईक मोहन पारदे गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत असताना नाथा राईट मोर द विकेटने पहिला बॉल अगदी अक्कू टप्प्याचा चेंडू पण स्लिपला खेळून काढल्यानंतर मोहनला माहीत आहे जब तक या मैदानावर टिकेन तोपर्यंत निश्चितपणे धावाची जी रणनीती आहे ती निश्चितपणे वेगाने पुढे जाईल। याच हेतूने एक धाव आणि एक धावेनिशी आपल्या संघाचा अकाउंट ओपन करताना ऑन बोर्डवरती एक धाव ऑन स्ट्राईकवरती तर प्रकाश आलाय। दोन्ही सख्खे बंधू आहेत, त्यांना माहीत आहे आपल्या गावाचा डंका या मैदानावर गाजवायचा आहे। अक्रॉस लाईनमध्ये अतिशय चांगला फटका आणि या फटक्यामध्ये नजाकत होती, ताकद होती, थोडासा एक बाहेर निघाला होता आणि त्या ठिकाणी शत्र येलं होतं या प्रकाशने फाईन लेगला अतिशय चांगला फटका, दमदार फटका आणि या फटक्यावर आल्या 4 धावा। पहिली सिंगल, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक चौकार, 5 धावा धावफलकावरती। पहिली ओव्हर या ठिकाणी फेकत असताना नाता गुडघा टेक तमाशा देख, परंतु तसं काही झालं नाही आहे। चेंडू आउट ऑफ द स्टिकच्या बाहेर जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव बॉलची सांगता करत असताना थोडासा स्पेलमध्ये थोडासा कमजोरी वाटली आणि जो चेंडू होता तो अगदी रिदममध्ये आला नाही आहे। वाईट बॉल, 6 धावा धावफलकावरती। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने रिप्लाय ॲक्शनमध्ये आपण जर पाहिला तर निश्चितपणे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न वारंवार प्रकारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि आता एक चांगला बॉल गुड डिलिव्हरीच्या साह्याने डॉट बॉलची सांगता देत असताना निर्धाव बॉल, 6 धावा धावफलकावरती। बिनगाडीच्या मोबदल्यामध्ये पहिला फलंदाजी करीत असताना कोंबळवाडी टीम लोअर फुलटॉस होता, संधी होती, संधीचं सोनं करता आले नाही आहे आणि त्याच या ठिकाणी चोरटी धाव या चेंडूवर घेण्यात यश। ऑन स्ट्राईकवरती हा हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, सातत्याने टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून ज्याची ओळख आहे। आत्ताच रायगड प्रीमियर लीग सीजन 5 हा खेळून आलेला खेळाडू आहे। टेनिस क्रिकेट स्पर्धेमधलं मोठं नाव आहे, अप्रतिम। त्याला थांबवण्याचं काम निश्चितपणे नाता करतोय। या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत मोहन पारदीने 2 चेंडू खेळून काढलेत आणि एकच धाव मोहनच्या खात्यामध्ये सध्या तरी जमा आहे। मात्र जितकं तुम्ही थांबवाल ना तितकं मोठे फटके मारण्याची क्षमता देखील मोहन पारदीकडे आहे आणि तोच फटका येतोय फाईन स्क्वेअर लेगला। चेंडू आउट ऑफ द पार्क मध्ये जात असताना पंच दर्शवतात हा षटकार आहे।
दमदार षटकार मोहन पारधी ऑन द फायर. माझ्या बच्च्याला करत होतो लय मिस, मला आटावला पहिला किस. मग काय टाय टाय दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत. धन्यवाद डीजे. शेवटच्या चेंडूवर अतिशय चांगला देखणा फटका मोहनच्या बॅट मधून आला आणि षटकाराच्या साहाय्याने एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक फ्लाय होत असताना आपण पाहतोय 13 धावा. अजूनही सलामीची जोडी मैदानामध्ये. ऑन स्ट्राईक वरती प्रकाश पारधी, गोलंदाजी मार्क वरती येत आहेत गजानन. टप्प्याचा चेंडू, हाफ ट्रॅकरचा चेंडू त्याला खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्र मोकळं आहे आणि आउट ऑफ द चौका जातोय 1.5 विकेटला. चौकाराच्या साहाय्याने धावफलक 17 या धावसंख्येवरती. माझ्या समवेत स्कोररच्या भूमिकेमध्ये एक टेनिस क्रिकेट स्पर्धेमध्ये अतूट नातं आणि अफाट प्रेम, ज्याची नाळ क्रिकेट बरोबर अतिशय चांगली आहे, ते आमचे परममित्र सन्मान्य श्री जगदीशजी लोखंडे साहेब यांचे सुपुत्र प्रज्योत लोखंडे माझ्या समवेत या ठिकाणी ॲज अ कॉमेंटेटर देखील या स्पर्धेमध्ये त्याने आपला आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. असे प्रज्योत सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये SPL सह्याद्री प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून त्याच्या नावाने संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. आयकॉन प्लेयर म्हणून मनोज पाटील यांची निवड आणि त्याच बरोबरीनं भास्कर खंडवी याच गावचे सुपुत्र आयकॉन प्लेयर्स म्हणून त्याने या दोघांची निवड केली आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला, प्रकाशच्या बॅटमधून आलाय चौकार. सेकंड स्पेलमध्ये सन्मान देत असताना कार्पेट लेवलच्या पद्धतीने या चेंडूला खेळून काढलंय आणि एकच धाव आली आहे. एक धाबेने धावफलक पुढे सरकतोय. 18 धावा धावफलकावरती. जेवढा काळ मोहनला टिकवून ठेवाल तेवढे फटके मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघ एकाच परिसरातील, दोन्ही संघाचा खेळ, दोन्ही संघाला डावपेच हे माहीत आहेत. रिव्हर अटेम्प्ट सक्सेसफुल झालाय आणि चेंडू चाललाय ऑन साइडला. चौकार 4 धावेसाठी. राईट टाइम ओव्हर द विकेटने थोडासा स्लो गतीने चेंडू टाकला होता आणि त्यांना चांगला प्रत्युत्तर देत असताना मोहन पारधी यावेळेस पुढे येऊन अगदी पुढ्यात आले होते. बिग हिट लगावण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र पाहिजे तसा बॅटवर चेंडू आला नाहीये आणि एकच धाबीवर समाधान मानावं लागलं मोहनला. एक धाबे निश्चित धावफलक अगदी शांत गतीने पुढे जात असताना 23 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा सामना आपण खेळतोय, म्हणजेच कुठेतरी 30+ धावा या मैदानावर फाईट स्कोर उभा करू शकतो आणि तोच प्रयत्न टीम यावेळेस अगदी स्क्वेअर लेगला, पाईन लेगला चेंडू चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्र अगदी मोकळं आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये यावेळेस 27 धावा. राईट मोर द विकेटने गती आहे, अगदी पाया टाकलेला चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न मारू देत नाहीये. यार्कर पद्धतीच्या साह्याने गुड डिलेव्हरी करत असताना शेवटच्या बॉलवर आली आहे एक धाव आणि एक धावे बरोबरीने धावफलक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती. आता मात्र एक टीम मीटिंग नका करू, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. धावफलक 2 षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचला 28 या धावसंख्येवरती. जिथं नजर टाकाल तिथं प्रेक्षक आणि या प्रेक्षकांचं सर्वांचं मनापूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत.
यावेळेस क्लास दाखवला आहे. त्या ठिकाणी पॉईंटच्या क्षेत्ररक्षक आला आहे डीप मिड विकेटला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव आली आहे. स्लोगतीचं आज षटक स्लोवरचं षटक आहे. हानामारीचं षटक म्हणून ज्याच्याकडे आपण सातत्याने पाहतोय आणि ते षटक या ठिकाणी मिडियम फास्टच्या सहाय्याने या ठिकाणी टाकत असताना यावेळेस बिग हिट. चेंडू आउट ऑफ द पार्क. क्रिकेट रसिकांचा वेध घेत असताना फिल्डर दर्शक बनतील आणि चेंडू चाललाय. षटकार ठोक डीजे. सांबारी संघ या मैदानावर क्वालिफाय झालाय. त्यानंतर शुक्रवारी पिंपळोली संघ आणि शनिवारी आयनाचिवडी संघ दोन्ही संघ दाखल झाले असतील. आम्हाला रिपोर्टिंग करा. आयनाचिवडी संघ या ठिकाणी दाखल झालाय. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि सहर्ष स्वागत. पिंपळोली संघ देखील या मैदानावर बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. अतिशय दमदार बॅटिंग या ठिकाणी मोहन पारधीच्या बॅटमधून येते. क्लासिकल फटकेबाजी. मोहन यावेळी थांबणार नाहीये. मी म्हटलं होतं जेवढं काळ मोहन मैदानावर आहे तोपर्यंत हा मोहन शांत बसतो आणि नंतर सूर्यासारखा तळपत असतो आणि तीच बॅटिंग या ठिकाणी दाखवत असताना मोहन ऑन द फायर. सलगचा हा दुसरा षटकार. मोहन अतिशय नावाजलेला हा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत आपल्या नावावर 2 बाईक देखील जिंकल्यात. सन्मान देत असताना मोहनला माहीत आहे कोणता चेंडू बाहेर जाईल आणि कोणत्या चेंडूवर कसं खेळावं. अतिशय खेळाडू वृत्ती म्हणून त्याच्याकडं क्षमता आणि एक चांगला गुण या क्रिकेटमधला आहे. लॉर्ड पुलटॉयज पुन्हा एकदा समोरच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला. चेंडूला उचलणार फेकणार सहजरित्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. मोहनच्या माध्यमातून दोन्ही सख्या बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगला पार्टनरशिप करत असताना दफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 43 धावा. 43 धावा दफलकावरती. पुढ्यात येऊन या ठिकाणी खूप मोठा गॅप आहे आणि अतिशय चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे सक्सेस झालाय. मात्र 2 धावा काही रोखू शकले नाही. 2 धावेनेशी या डावाला समाप्ती दिली जाते. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. 3 षटकाच्या अंती प्रथम फलंदाजी करीत असताना कोंबडवाडी टीम ऑन स्कोअर बोर्डवरती 45 धावा आणि उत्तरार्धामध्ये या ठिकाणी भडबड टीमला करायची आहेत 46 धावा विजयासाठी. क्वालिफायचा सामना महत्त्वपूर्ण सामना. कशी रणनीती आखणार बडबड टीम आणि त्याचबरोबरीने या धावा कशा रोखणार त्यासाठी सज्ज दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. या उत्तरार्धामध्ये कोंबलवाडी टीम 46 धावांची आवश्यकता विजयासाठी. ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आपण सातत्याने चर्चा करतोय. योगेश वाघची अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धेमधून त्याने अखंड 7 समुद्रा पार त्याने आवाज या ठिकाणी घेऊन गेले. एक आदिवासी अभिमानाचा आणि सन्मानाचा आवाज त्याने पोचवला आणि मुरबाड तालुक्यात नव्हे तर अतिशय आदिवासी समाजाचा आवाज 7 समुद्रापार नेऊन ठेवलाय असं सातत्याने आपण योगेश वाघचं या ठिकाणी कौतुक करायला हवं. 46 धावांची गरज बडबड टीमला. 18 चेंडू 46 धावा या ठिकाणी उत्तरार्धामध्ये आपल्याला जमवायचे आहेत. तत्पूर्वी आयनाचीवाडी टीमचे संघनायक सिद्धिविनायक आयनाचीवाडी टीमचे संघनायक आणि त्याचबरोबरीने सांबारी संघाचे संघनायक दोन्ही संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी विनंती आहे की कृपया आपण या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आयनाचीवाडी टीमचे संघनायक आणि त्याचबरोबर सांबारी संघाचे संघनायक. आयनाचीवाडी टीमने जर फायनल मारले तर सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत ओलमनचे सरपंच लक्ष्मण पादीर सर यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक
या ठिकाणी घोषित करण्यात आलाय. फायनल मारा 5,000 रुपये जिंका. तदनंतर या आयोजनाच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील त्यामध्ये ॲड होऊ शकतं आणि तो प्रयत्न आयनाच्या पुढे टीम करेल का? व्यासपीठावर आपण पाहतोय आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्मान्य श्री दादा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समवेत अविनाश कदम साहेब बृहमुंबई महानगरपालिका या साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय आणि त्याचबरोबर त्याने या स्पर्धेसाठी चेंडूची पूर्तता केलेली आहे. तसेच प्रथम क्रमांकाची आपण ट्रॉफी पाहतोय ती सन्माननीय सदस्य भरत पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या सर्वच दिलदार व्यक्तिमत्वाचं मी मनपूर्वक या ठिकाणी सायंकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय. KTC लाईव्हच्या माध्यमातून अतिशय क्लॅरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून आपण सर्व प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करतोय. जे घरी बसून TV मॉनिटरवर जी ही स्पर्धा एन्जॉय करत असतील त्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत. गेम ऑन होतीये. उत्तरार्धामधला हा पहिला चेंडू कोंबडवाडी टीम कडनं वसंत गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. एक धाव करण्याचा प्रयत्न केला होता मात्र अभिने तो पेटाळला आणि निर्धावच्या साहाय्याने या ठिकाणी चांगली सुरुवात करत असताना कोंबडवाडी टीम 46 धावांचं आव्हान मोठं आहे. परंतु रुपेश सरांनी काल म्हटलं होतं जर आणि तरला या क्रिकेटमध्ये महत्त्व नसतं आणि त्याच पद्धतीने काय घडेल काय बिघडेल. हलक्या हाताने खेळून काढलाय त्या ठिकाणी शतक मोकळा आहे मात्र चेंडूने अगदी थोडीशी वेग होता तो कमी झाला आणि एकच दोन धावेनेशी दुसऱ्या चेंडूवर श्री गणेश अकाउंट ओपन करत असताना 46 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती 2 धावा. समीकरण जेवढं अवघड आहे तेवढं सोपं देखील आहे. पुन्हा एकदा स्लो गतीचं वारंवार विवरण पाहायला मिळते. निर्धाव बॉल डॉट बॉल आलाय. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल सेमीफायनल 1 सांबारे आणि त्याचबरोबरीने त्याला फाईट करेल आयनाचवाडी टीम. दोन्ही संघ सज्ज व्हा. आयनाचवाडी टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय. इडिंग एज लागली होती विकेट किपरनं थोडीशी चुकी आणि त्या ठिकाणी बॅकअप चांगला देत असताना या चेंडूवर आली एक धाव. एक धावेनिशी धावफलक पुढे सरकत असताना संत गतीने संत आणि शांत मैदानाच्या आतमध्ये खेळ सध्या चालू आहे. 3 धावा धावफलकावरती 46 धावांचा टार्गेट सेट केलाय कोंबडवाडी टीमनं आणि तो पेलत असताना थोडीशी बॅकफूटवर मी तर म्हणेन सध्या बडबड टीम बॅटिंग करीत असताना वारंवार डॉट बॉल. वसंत एक नामवंत गोलंदाज म्हणून कोंबडवाडी सध्या संघाकडनं सातत्याने P1चं षटक हाताळत असतो. एक चांगली कामगिरी त्याच्याकडनं पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बडबड टीम बरोबर खेळत असताना एक चांगली कामगिरी दमदार कामगिरी. स्लो गतीचा चेंडू पुढ्यात टाकला होता आणि या ठिकाणी इडिंग एज लागत असताना स्वतः गोलंदाज आले आपल्या थ्रोने झेल टिपला आणि संपवला या ठिकाणी खेळ. तो म्हणजेच आधीचा पहिला गडी सोमनाथचा पहिला गडी बाद या ठिकाणी होत असताना बडबड टीमला लागणारा पहिला धक्का 46 धावांचं टार्गेट सेट करत असताना एक महत्त्वपूर्ण धक्का देत असताना वसंत आपल्या स्वतःच्या थ्रोने पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आणलं जातं. पहिल्या षटकानंतर धावफलक संत आणि शांतगतीने सुरुवात करत असताना बडबड मित्र म्हणेन कुठेतरी बॅकफूटला आली आहे आणि धावफलक जाऊन पोहोचला आहे.
3 या धावसंख्येवरती. आता इथनं समीकरण अवघड आहे. 43 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पंचवर्थ आहेत. थोडासा अवधी ऑफ साईडला चेंडू निघाला आणि एक अवांतर धाव धावफलकावरती जोडली जाईल. 4 धावा धावफलकावरती. 42 धावांची अजूनही गरज. स्ट्राईक रेट 22च्या सरासरी राखावी लागेल. पुन्हा एकदा मेंडिस सारखी गोलंदाजी या ठिकाणी वापरली जाते. कधी स्लो, कधी फास्ट, कधी मिडियम. हे विवरण आहे कुंभळवाडी टीमकडनं. ज्या पद्धतीने वसंतने देखील अशीच गोलंदाजी हाताळली, मोहन देखील अशीच गोलंदाजी हाताळत असतो. आणि हे खरं तर मोहन या कुंभळवाडी टीमचा सरसेनापती आहे. जर का एक सरसेनापती उद्ध्वस्त केला तर निश्चितपणे अर्धी टीम ही उद्ध्वस्त होत असते. आणि ती कामगिरी बरोबर टीम करू शकला नाही आहे. त्यामुळे एवढा मोठा स्कोर तो उभा करू शकला. धावफलकावरती धावा 6 धावा. अजूनही 40 धावांची गरज आहे. ॲव्हरेज बिग ब्लास्ट. चेंडू रनरअप मध्ये आला नाही आहे तरी देखील गॅप सिलेक्शनला चेंडू रवाना झाला आणि 1 बाउन्स सीमारेषा पार. ऐकतोय नशीबवान चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावफलक पुढे जात असताना 10 डबल अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती. एक गडी निश्चितपणे बाद झालाय. मोठा टार्गेट सेट केलाय आणि या टार्गेट सेट करत असताना मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. उत्तरार्धामध्ये तशी फटकेबाजी करावी लागेल. अजूनही सलामीचा जो आबी गेला होता तो ऑन स्ट्राईकवरती. त्या टीमचा देखील सरसेनापती आहे. त्या ठिकाणी काय पॉइंटला शतरक्षक आणि चुकी करत नाही आहे. आबीचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आणला जातोय आणि धावफलक संत गतीने या ठिकाणी चालत असताना धक्का लागत असताना आबीचा देखील खेळ संपुष्टात होत असताना धावफलक स्थिरावला जातोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 10 या धावसंख्येला हा लागणारा दुसरा धक्का. चौथ्या क्रमांकासाठी हनुमान दाखल झालाय. हनुमानला नावाप्रमाणे आपले बळ या ठिकाणी दाखवावं लागेल. लोअर फुलटॉस त्याच पद्धतीचा खेळून केला तर त्या ठिकाणी स्लिपला शतरक्षक आहे. फाईन लेगला शतरक्षक तैनात होता. चुकी नाही. बॅक टू बॅक तू चल मैं आया अशी स्थिती होत असताना बळबळ टीमची एक दयनीय अवस्था मी तर म्हणेन. बळबळ टीम 46 धावांचा पाठलाग करत असताना लागणारा हा तिसरा धक्का बळबळ टीमला. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये 5व्या क्रमांकासाठी नाथा जात आहेत. त्यांनी P1चं षटक अतिशय चांगलं हाताळलं होतं. या गावचे ज्येष्ठ नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री बारकू पादीर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. व्यासपीठावर येऊन आसन स्थानापन्न व्हा. जे या गावचे ज्येष्ठ नागरिक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, या सर्वांनाच विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरून आसन स्थानापन्न व्हावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. अतिशय स्लो गतीचा चेंडू, आकुटप्पाचा चेंडू या ठिकाणी खेळून काढला. मात्र बॅटचा आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. आला इथनं डॉट बॉल. विवरण अतिशय चांगलं आणि त्याच दोन्ही टीम सांबारी आणि आमिनाचीवाडी दोन्ही संघाला विनंती आहे की आपण 11 प्लेयर्स घेऊन या ठिकाणी व्यासपीठावर यावं. ॲव्हरेज बिग ब्लास्ट. चेंडू पाठवला आउट ऑफ द पार्क. नाही थांबणार. उंची अतिशय, लांबी देतील तितकीच आणि चेंडू चाललाय षटकारासाठी. 6 धावा. षटकार डीजे. अशी फटक्याची नितांत गरज होती. मात्र खूप उशिराने आलेला हा मोठा फटका, त्यानंतर केलेलं परिवर्तन
डॉट बॉल आला. एक षटकार ज्या पद्धतीने लगावला त्या स्टाईलने कॉपी स्टाईलने मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला. डॉट बॉल आला. अतिशय चांगला चाबूक शॉट पाहायला मिळाला. धावफलक या 4 धावेच्या 20 धावा धावफलकावरती. चौकाराच्या साहाय्याने 20 धावा धावफलकावरती. आता फक्त या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 26 धाव्यांची गरज. औपचारिकता फक्त बाकी आहे. 3 षटकार जरी लगावले, एखादा चुकीचा बॉल आपल्याला कुठेतरी विजयाच्या दिशेने नेऊ शकतो, परंतु कुंभळवाडी टीम ती चुकी करणार नाही आहे. त्यांना देखील माहीत आहे आपण सहजरित्या हा सामना आपल्या बाजूने करून ठेवलाय आणि ती चुकी कुंभळवाडी टीम करणार नाही. कारण प्रोफेशनल क्रिकेट कसं असतो ना, हा कुंभळवाडी टीमनं दाखवून दिलाय अनेक संघांना. चला आयना चिवडे टीम, आपण कृपया व्यासपीठाकडे यावं. सांबारी संघ त्याचबरोबर पिंपळोली संघ या संघाचं देखील आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत. ॲव्हरेज बिग ब्लास्ट त्या ठिकाणी 2 शतरक्षक चेंडूच्या मागे पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या मधनं चेंडूला खेळून काढलाय आणि शेवटच्या